चेक चेक. सर्वांना मी विनंती करतो की आपण जे बाहेर उभे आहात त्यांनी मध्ये यायचं आहेत, कारण आपण या दुसऱ्या सेशनला आपण सुरू करत आहोत. आणि म्हणून मी विनंती करतो की आपल्यामध्ये रेव्हरंड बालचंद सजोळे पाळक साहेब आहेत, ते पुढील वेळ घेतील. काल मी सकाळी इथे येऊन बसलो आणि मग एक पाळकसाहेब मला भेटायला आले. धानोऱ्याचे पाळकसाहेब वाटतं आहेत का कुठे ते. आणि धानोऱ्याच्या पाळकसाहेबांशी जास्त नाही बोललो मी, आणि मला त्यांच्याशी बोलावंसं नाही वाटलं जास्त. माहीत आहे का कारण त्यांच्या डोक्यावरती खूप केस आहेत, अगदी दाट केस आहेत त्यांचे. आणि मग मला थोडा हेवा वाटला त्यांचा. तर म्हणून जितके पाळक इथं बसलेत ज्यांना खूप दाट केस आहेत, हा आहे, त्याच्या पाठीमागचे आहेत, सागर पण आहेत, हे माझे मित्र आहेत, हे पण माझे मित्र आहेत, अगदी जवळचे आहेत ते. हां, तुमच्या पाठीमागचे ते फार जवळचे आहे माझ्या. बाकीचे मला नाही आवडत पाळक लोक. ते अजून ते मुंदलखडच्या पुढं, मुंदलवडच्या पुढं काय ते काय हां धडगाव, ते पाळकसाहेब पण मला नाही आवडत. खूप केस आहे त्यांच्या डोक्यावरती. एनिवे, देवाची स्तुती असं. ठीक आहे, बरं आपण सुरुवात करूया. आणि आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय राहणार की आपण इंटरप्रिटेशन कसं करायचं, बायबलचं इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अर्थ कसा काढायचा. तर ते आता पाहणार आहोत. आणि मी तुम्हाला एक्सरसाइज पण देणार आहे. हां, नेहमी लक्षात ठेवा, बायबलला इंटरप्रेट करतं. मनाचा अर्थ लावू नका बरं, मनाचा अर्थ कधीच लावू नका. बायबलच इंटरप्रेट करतं. इव्हन तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक शब्दाची डेफिनेशन देखील आहे, व्याख्या आहे, व्याख्या. आणि तीच व्याख्या आपण घेतली पाहिजे, त्याच्या पलीकडे व्याख्या घ्यायला नाही पाहिजे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सगळेजण पहिले करिंथ याचा पहिला अध्याय काढा. पहिले करिंथ याचा पहिला अध्याय. तिथं मंडळीची व्याख्या आहे बरं, मंडळीची व्याख्या आहे. पहिले करिंथ पहिला अध्याय पहिलं वचन. पहिले करिंथ 1:1. करिंथ येथील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना आणि आपला. तर करिंथ येथल्या मंडळीला लिहित येतो. तर तो म्हणतो करिंथ येथल्या देवाच्या मंडळीला. म्हणजे आता म्हणजे या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे काय, म्हणजे या शब्दाचा अर्थ काय, काय सांगा ना, म्हणजे काय. त्याचा आता अर्थ, देवाच्या मंडळीला म्हणजे. आता तो अर्थ सांगत आहे किंवा त्याची डेफिनेशन देत आहे किंवा त्याच्याविषयी अजून अधिक माहिती देते, खरी माहिती. तिथं म्हटलंय की म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले आणि पवित्र होण्यास बोलावलेले ती मंडळी आहे. मंडळीची डेफिनेशन काय आहे की पवित्र केलेले लोक आणि पवित्र होण्यास, म्हणजे रोज त्यांना पवित्र जीवन जगावं लागेल त्यासाठी बोलावलेले लोक, याला मंडळी म्हणतात. आपली मंडळीची डेफिनेशन काय असते, हा विश्वासणारे लोक. ठीक आहे ना, बरोबर आहे, मंडळी लोक म्हणजे विश्वासणारे लोक. पण बिब्लिकल डेफिनेशन ही आहे की पवित्र केलेले आणि पवित्र जन होण्यास बोलावलेले. कारण जर तुम्ही मंडळीमधून पवित्रता काढून टाका, डब्बा राहतो, डब्बा, फक्त डब्बा. मंडळीमधून पवित्रता काढून टाका, डब्बा राहतो. ख्रिस्ती जीवनामधून पवित्रता काढून टाका, तुम्ही व्यक्ती फक्त डब्बा राहाल, तो व्यक्तीने ख्रिस्तीने राहणार तो. आणि म्हणून हा फार अति महत्त्वाचा घटक आहे. तुम्हाला आठवतं का, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आरोनाचे 2 लेकर मरण पावले. मग मोशे आरोनला म्हणतो, अरे बाबा, देव म्हणतो की जो कोणी माझ्याजवळ येईल त्याला मी कसा दिसेन, पवित्र दिसेल.
तर सर्वात पहिला गुणधर्म देवाचा पवित्र आहे. आणि म्हणून देव पवित्र आहे, त्याचं वचन पवित्र आहे, मंडळी पवित्र आहे, त्याचा आत्मा पवित्र आहे. पवित्रतेशिवाय काहीच नाही बरं. पवित्रतेशिवाय ख्रिस्त धर्म आहेच नाही. तुम्ही ख्रिस्त धर्मातून पवित्रता काढून टाका, डब्बा राहील तो डब्बा, त्याला काही अर्थ नाही. आणि बरेचसे ख्रिस्ती लोक तसे जगतात. तर व्याख्या दिलेली आहे बायबलमध्ये म्हणजे, आणि मला वाटतं पहिले त्याचा 2 अध्याय 2 वचनामध्ये देखील येशूची व्याख्या दिलेली आहे. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावरचा खिळलेला येशू. तुम्हाला समजलं ना? आणि म्हणून बायबल प्रत्येक शब्दाची डेफिनेशन देतं. ते डेफिनेशन समजलं पाहिजे. आणि बायबल स्वतःलाच इंटरप्रेट करत असतं. तर ते पण तुम्हाला, आणि ते समजण्यासाठी मग तुम्हाला संपूर्ण शास्त्राला माहीत असणं फार आवश्यक आहे. बरं, इंटरप्रिटेशन हा आता आपला शब्द विषय राहणार आहे. आणि मला वाटतं की आपल्या जो प्रोग्राम तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये याला खूप महत्त्व दिलेलं आहे. आता मी कोणकोणत्या प्रकारच्या प्रिचिंगचं हे नाही शिकवणार. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, एक्सपॉझिटरी प्रिचिंग आहे, त्यानंतर टेक्स्च्युअल सेरमन असतात, त्यानंतर कॉन्टेक्स्च्युअल सर्मन्स असतात, त्याच्यामध्ये कॅरेक्टर पण सांगतात कधी कधी, किंवा ओकेशनल सर्मन पण असतात की गुड फ्रायडेचं सर्मन असा असावा, ख्रिसमसचं सर्मन असावा. हे सगळे 4-5 प्रकार आहेत, त्याच्याविषयी मी बोलणार नाही आहे. पण अति महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही अर्थ कसं लावता, आणि काही लोक अर्थाचा बेअर्थ कसं लावतात, हे मी आता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आता लक्ष द्या, सर्वात बेस्ट तरीका जर तुम्हाला बायबलाचा अर्थ लावायचा असेल किंवा बायबल इंटरप्रेट करायचं असेल, सर्वात बेस्ट पद्धत येशू ख्रिस्ताकडे पहा. येशू ख्रिस्ताने जुना करार कसा इंटरप्रेट केला, फार इंटरेस्टिंग आहे बरं, फार इंटरेस्टिंग आहे. येशू ख्रिस्ताची सर्व टीचिंग जुन्या करारावरती बेस्ट होती, आणि त्या वचनाचा त्याने कसा अर्थ सांगितला ते तुम्ही शिका. दुसरी गोष्ट, संत पौलाने जुना करार घेऊन कशा प्रकारे कनेक्ट केला मंडळीशी आणि येशू ख्रिस्ताची, हे फार इंटरेस्टिंग स्टडी आहे. आणि तेच आपलं मॉडेल आहे, त्यालाच म्हणतात इंटरप्रिटेशन. आणि आता सध्याच्या काळामध्ये आपल्याकडं 66 पुस्तकं आहेत, आणि आता आपण 66 पुस्तकाला संपूर्ण अभ्यास करून आता ते कसं आपण कनेक्ट करतो आजच्या मंडळीला, याला खरं इंटरप्रिटेशन म्हणतात. आणि संपूर्ण बायबल समजल्याशिवाय नाही करू शकतो आपण इंटरप्रिटेशन. मी 20 वर्ष पाळकीय सेवा केली, इंटरप्रिटेशन केलंच नाही आहे. मी एक्सपॉझिटरी प्रीचिंग खूप केली, मी टॉपिकल सर्मन्स खूप दिले, कॅरेक्टर विषयी पण खूप बोललो, ओकेशनल सर्मन पण खूप दिले, पण इंटरप्रिटेशन कधीच नाही केलं. आणि ती चूक आता मला कळाली, आणि ती चूक आता पुन्हा करणार नाही मी. इंटरप्रिटेशन, बायबलच्या डेफिनेशन समजून घ्या. बायबलच कसं इंटरप्रिटेशन करतं हे देखील तुम्ही समजून घ्या. आता इंटरप्रिटेशन कसं केलं येशू ख्रिस्ताने पौलानं? जुन्या करारामध्ये जवळपास 23,000च्या पेक्षा जास्त वचनं आहेत. लक्ष द्या बरं. परंतु येशू ख्रिस्ताने आणि संत पौलाने फक्त 300 पेक्षा थोडे अधिक वचनं घेऊन इंटरप्रिटेशन केलं. हे समजून घ्या बरं. म्हणजे 23,000 वचनामधले फक्त 300 जे वचनं इम्पॉर्टंट आहे, जे देवाच्या प्लॅनशी रिलेटेड आहे, ते एवढेच उचलले, सांगितलं. मग याचा अर्थ काय की त्यांनी बाकीचे 22,000 वचनं फेकून दिले, तसं नाही म्हणून राहिलो मी. येशू ख्रिस्ताने तसंच नाही केलं, तसं नाही केलं. येशू ख्रिस्ताने पूर्ण लॉ, पूर्ण प्रॉफेट आणि पूर्ण रायटिंग शिकवले. संत पौलाने देवाचा संपूर्ण मनोदय शिकवला, अभ्यास केला आणि शिकवला. आपण संपूर्ण शास्त्राचा अभ्यास करायचा. परंतु जसं मी सकाळी सांगितलं की वचनामध्ये काही गोष्टी अति महत्त्वाच्या आहेत आणि काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. आणि मग त्या उचलून आपण प्रॉपर इंटरप्रेट करून परंतु संपूर्ण बायबल शिकवणं हे फार आवश्यक आहे. बरं, येशू ख्रिस्ताच्या किती परीक्षा झाल्या माहिती आहे का तुम्हाला?
येशू ख्रिस्ताच्या परीक्षा किती झाल्या? एक पण नाही झाली. येशू ख्रिस्ताच्या परीक्षा किती झाल्या? 3 ना. पहिली परीक्षा कोणची होती? येशू ख्रिस्ताची परीक्षा, पहिली परीक्षा कोणची होती? काय म्हटलं? भाकर. हां, दगडाच्या धोंड्याच्या भाकरी का, ठीक आहे. दुसरी परीक्षा कोणची होती? हां हां, ते हा क्रमवार लुकामध्ये आहे, अगदी बरोबर. पण मत्त्यामधला क्रमवार काय माहिती आहे का? दुसरी परीक्षा ते तिसरं आहे मत्त्यानुसार. दुसरं दुसरी परीक्षा काय होते? काय सर? सैतानाने जुन्या करारातला 1-2 वचनं घेतली, बरोबर आहे का नाही? आणि ते सांगितले की असं असं लिहिलेलं आहे म्हणून आता उडी टाक. म्हणजे देवदूत तुला. आणि मग येशू ख्रिस्ताने उत्तर कशातून दिलं? बायबलमधून दिलं की देवाची काय करू नको? परीक्षा पाहू नको. ह्या ठिकाणी सैतान देवाच्या वचनाचं मिसइंटरप्रिटेशन करत आहे, चुकीचा अर्थ लावत आहे. आणि चुकीचा अर्थ लावून मग येशूला म्हणत आहे उडी टाक. तर बायबलचा अर्थ जशाचा तसा जर आपण सांगितला नाही संपूर्ण शास्त्राचा अभ्यास करून, तर आपण चुकीचा अर्थ लावू शकतो बरं. आणि चुकीचा अर्थ लावण्याचं काम सैतानाचं आणि खोट्या संदेष्टाचं आहे. कारण सैतान हा सर्वात पहिले देवाच्या विरोधात आहे आणि नंतर त्याच्या वचनाच्या विरोधात आहे. याचा गैरअर्थ नेहमी तो काढत असतो. आणि खोट्या संदेशाचं एकच काम असतं, देवाच्या वचनातूनच शिकवायचं, पण चुकीचा अर्थ लावून सांगायचं. आणि जर आपण साक्षर जर नसलो तर आपण फार लवकर बळी पडतो चुकीच्या शिक्षणाला आणि चुकीचा अर्थ आपण लावू शकतो. आता जे जे सेवक होऊन गेले आणि प्रत्येक सेमिनरीमध्ये एक 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 एक्सपॉझिटिव्ह प्रीचिंग जे शिकवले जाते त्याच्यामधले मुख्य 3 भाग आहे. त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही, पण सांगतो तुम्हाला. एक्सपॉझिटिव्ह प्रीचिंगमध्ये 3 भाग असतात. सर्वात पहिला ऑब्झर्वेशन असतं की तुम्ही पहा कोण बोलत आहे, का बोलत आहे, कोणाला बोलत आहे, त्याचं पाठीमागचं बॅकग्राऊंड वगैरे, हे ऑब्झर्वेशन असतं त्या टेक्स्टचं. दुसरं असं आहे की त्या काळात त्याचा अर्थ काय होता. म्हणजे जर तुम्ही येशूच्या काळातली गोष्ट करता तर येशूच्या काळात त्याचा अर्थ काय होता, मोशेची गोष्ट करता तर मोशेच्या काळात त्याचा अर्थ काय होता. आणि तिसरं ॲप्लिकेशन, म्हणजे त्याचा आपल्या जीवनाला लागूकरण कसं करायचं. हे 3 भाग आहे एक्सपॉझिटिव्ह प्रीचिंगचे, पण मी त्याच्याविषयी बोलणार नाही. इंटरप्रिटेशन करताना जर तुम्हाला खरंच बॅलन्स इंटरप्रिटेशन करायचं असेल ना, तर संपूर्ण बायबल माहीत असणं फार आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही एक पाऊल देखील पुढे टाकू शकणार नाही, शक्यच नाही आहे. तुमची मिनिस्ट्री देखील सक्सेसफुल होणार नाही. जर देवाचं वचन सांगणाऱ्याला संपूर्ण बायबल माहीत नाही आहे तर त्याची मिनिस्ट्री कधीच सक्सेसफुल होणार नाही आणि कधीच ते चर्च किंवा मंडळी हेल्दी किंवा सुदृढ राहणार नाही. मी गॅरंटीने सांगतो. सुरुवात तिथूनच आहे. सगळी ABCD इथे आहे, सगळी ABCD इथे. तारण झाल्या प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीने 6 महिन्याच्या आत 1 वर्षात संपूर्ण बायबलचं अध्ययन त्याने केलं पाहिजे. ही देवाची आज्ञा आहे, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून याच्याशिवाय तुमचं पान नाही हलवू शकत. वैयक्तिक जीवन देखील तुमचं कधी बदलणार नाही. कौटुंबिक जीवन तर फारच दूर राहिलं. कारण बाप जर बदलला ना तर सगळं कुटुंब बदलू शकतं. बाप हा मुख्य आहे बरं कुटुंबाचा. बाप हा मुख्य आहे. आणि काल सांगितल्याप्रमाणे पाळकांनो, मी तुम्हाला सांगतो, इथून गेल्यानंतर ना एक विशेष दिवस ठेवा, बाप दिवस, काही हरकत नाही, किंवा बापवार ठेवा.
फादर्स डे नाही बरं, गुरुवार किंवा असं, त्या दिवशी सगळ्या बापाला बोलवा. लेकरन आणि ते आया सोडा, सगळ्या बापाला बोलवा आणि त्यांना निक्षून सांगा की तुमच्या लेकरांना शिकवण्याचं तुमचंच काम, माझं नाही आहे. आणि शास्त्रानुसार त्यांना 3-4 वर्ष द्या. आणि मग त्यांना सांगा की दर रविवारी तुम्ही याल तर तुम्ही रिपोर्ट करा मला की तुम्ही ह्या आठवड्यामध्ये लेकरांना काय शिकवलं. आणि उत्पत्तीपासून त्यांना शिकवायला सांगा. तुम्ही 2 चॅप्टर शिकवले का 3 चॅप्टर शिकवले, नाही शिकवले पण वाचले, सगळी मंडळी मिळून कुटुंब मिळून वाचले, हे रिपोर्ट घ्या त्यांच्याकडून आणि जबरदस्ती करा. आशा केल्याशिवाय तुमची मंडळी कधीच सुदृढ होणार नाही. तुमच्या टीचिंग प्रिचिंगनं काय नाही होत बरं, त्या अर्ध्या तासाच्या टीचिंग प्रिचिंगनं काय नाही होणार. थोडंफार बरं वाटेल लोकांना, त्याच्यापर्यंत काय नाही होत. त्यांच्या जीवनामध्ये जर बदल घडून आणायचा असेल ना, तर त्यांनीच बायबल वाचलं पाहिजे, त्यांनीच शास्त्रलेखचं अध्ययन केलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये व्हिजिटिंग करा. हां, काय चाललं तुमचं, कोणत्या अध्यायापर्यंत सांगा, करा जबरदस्ती, त्यांच्या भल्यासाठी येते. आणि तुमचं काम आहे ॲज अ एल्डर की ते आध्यात्मिक दृष्टीने सुदृढ आहेत का नाही. तुमच्या प्रिचिंग टीचिंगने नाही होणार ते सुदृढ. आणि म्हणून बाप लोकांना पकडा घरी गेल्यानंतर आणि त्यांना सांगा की इथून पुढं आता तुम्हाला तुमच्या लेकरांना आठवड्याभर शिकवायचं आहे. रविवारी मी सर्वांना शिकवेन, परंतु सगळेजण एकत्र या घरामध्ये रोज संध्याकाळी किंवा सकाळी तुमचे 1-2 चॅप्टर वरती वाचन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे. ते कसंही असो पण सुरुवात झाली पाहिजे. ठीक आहे. संपूर्ण शास्त्र माहीत असल्याशिवाय तुम्ही प्रॉपर आणि बॅलन्स इंटरप्रिटेशन करू शकत नाही. येशू ख्रिस्ताला संपूर्ण शास्त्र माहीत होतं. संत पौल हा डबल PhD होता ओल्ड टेस्टमेंटमधला, आणि म्हणून त्याला चांगल्या रीतीने इंटरप्रिटेशन करता आलं. फार आश्चर्य वाटतं संत पौलाचं ज्ञान वाचून त्याच्या पत्रांमध्ये. बरं, दुसरी गोष्ट की तुम्हाला संपूर्ण कॉन्टेक्स्ट समजला पाहिजे. संपूर्ण कॉन्टेक्स्ट म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड काय तुम्हाला समजलं पाहिजे. जर तुम्ही कॉन्टेक्स्ट मिस केला की सगळं तुमचं इंटरप्रिटेशन चुकलं. आणि म्हणून आपण काही वचन वाचणार आहोत की कॉन्टेक्स्ट किती महत्वाचं आहे. तुम्ही इर्मया याचा 29वा अध्याय आणि वचन 11 काढा. आणि हे वचन बहुतेक 90% ख्रिस्ती लोकांच्या आवडीचं आहे किंवा 90% ख्रिस्ती लोक याचा वापर करतात. 29वा अध्याय आणि 18वं वचन. इर्मिया 29 आणि वचन 11. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आता काही लोक हे वचन घेतात, तुमच्याविषयी माझ्या मनात चांगले संकल्प आहेत आणि तुमच्यासाठी संकल्प हिताचे आहेत आणि भावी आशा. हे वचन खूप आवडतं लोकांना. मग ते एकमेकाला पाठवतात वचन, बघा देवाचं तुमच्याविषयी फार मोठे चांगले संकल्प आहे, चांगले प्लॅन आहे, हिताचे आहेत, बघा किती देव तुमची काळजी घेतो वगैरे. अरे बाबा, हे वचन तुमच्यासाठी आहेच नाही. हे वचन तुमच्याविषयी आहेच नाही. त्याचं बॅकग्राऊंड समजून घ्या. आणि त्याचा कॉन्टेक्स्ट काय माहिती आहे का. 29वा अध्याय 1लं वचन. मग पकडून नेलेल्या लोकांतील अवशिष्ट वडील, याजक, संदेष्टे व जे सर्व लोक नबुकद्नेस्सराने पकडून बाबेलास नेले होते, त्या सर्वांना इर्मिया संदेष्टाने पत्र पाठवलं. त्या पत्रातलं वचन हे कोणत्या लोकांना, ज्यांना बाबेल देशामध्ये घेऊन गेला होता नबुकद्नेस्सर राजा, तिथल्या यहुदी लोकांना इर्मिया पत्र लिहित आहे. त्या लोकांना तो म्हणते, तुम्हाला नाही लिहू राहिला तो. म्हणून कॉन्टेक्स्ट आणि बॅकग्राऊंड समजून घेत जा. उचललं वचन हे तुमच्यासाठी आहे, उचललं वचन हे तुमच्यासाठी आहे. ह्या चुका करू नका. आणि बरेच जण करतात. याला मिसइंटरप्रिटेशन म्हणतात किंवा चुकीचं इंटरप्रिटेशन किंवा चुकीचा अर्थ म्हणतात. त्याचं बॅकग्राऊंड पहा ना तुम्ही. ते वचन बाबेल देशामध्ये पकडून नेलेल्या लोकांना इर्मिया पत्र लिहित आहे, त्याच्यामधला एक वचन आहे ते. आणि आपण उचलून हे तुमच्यासाठी, देवाचे हिताचे प्लॅन आहे तुमच्यासाठी, देव किती चांगला आहे. कॉन्टेक्स्ट समजणं फार आवश्यक आहे. आणि विशेष नव्या वर्षाला
आणि याला तर हे वचन तर खूप विकल्या जातात. देवाचे तुमच्यासाठी प्लॅन चांगले आहेत. अरे पकडून नेलेल्या लोकांना जे ऑलरेडी बंदिवासात आहेत त्यांसाठी म्हणत आहे इर्मया की देवाचे तुमच्यासाठी चांगले प्लॅन आहे. तुम्ही घरदार बांधा, तिथं राहा, लग्न करा, लेकरांचे आनंदी राहा आणि नंतर 70 वर्षांनी सुटका होईल तोपर्यंत तुम्ही आनंदी राहा, चिंता करू नका. देवाचे चांगले प्लॅन आहे तुमच्यासाठी, काही चिंता करू नका. तो कॉन्टेक्स्ट आहे आणि ते खरं इंटरप्रिटेशन आहे. आणि आजच्या काय हा बरोबर आहे. तर नियम हा आहे की त्या वचनाचा त्या काळामध्ये काय अर्थ होता हे पहिले सांगायचं, हे सांगायचं. मग याच्यावरून हे पण सिद्ध होतं की देव हे आपल्या हिताचा विचार करतो, हे पण बरोबर आहे. परंतु ते वचन पहिले कोणासाठी लिहिलं हे समजणं फार आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन पार्टकडे येतो किंवा लागूकरण पार्टकडे येतो तर ठीक आहे ना, लागूकरण करू शकता ना की देवाचे माझ्यासाठी पण चांगले हित असतील. पण हे वचन आपल्यासाठी नाही. सर्वात पहिले ते वचन कोणासाठी आहे हे समजणं फार आवश्यक आहे. जरूर लागूकरण करा की बा देव आपलं हित पाहतो. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, देव माझं हित पाहणार आहे हे या वचनावरून पण सिद्ध होतं. पण येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला याच्यापेक्षा अजून काय हित पाहिजे तुम्हाला? याच्यापेक्षा अजून काय जास्त हित आहे? याच्यापेक्षा अजून जास्त काय हित आहे की येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला? ठीक आहे. तर जरूर लागूकरण करू शकतो, पण त्याचं पहिले बॅकग्राऊंड समजणं फार आवश्यक आहे. हे वचन पहिलं आपल्यासाठी नाही आहे, पहिले त्या लोकांसाठी होतं. आणि त्याच्यावरून आपण एक शिक्षण घेऊ शकतो ना, काही प्रॉब्लेम नाही की देव आपलंही हित पाहू इच्छितो. आणि देवाने ऑलरेडी हित पाहिलेलं आहे ना. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी मरण पावला, अजून काय हित पाहिजे त्याचं? गुड, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. दुसरं आपण वचन घेऊया, मलाखी याचा 30 नाही मत्तई याचा 25वा अध्याय आणि 3रं वचन. मत्तई 25 वचन 3. हा, कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही. बरं, तुम्हाला 10 कुमारीचं दूषण माहिती आहे ना? 5 शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या. ठीक आहे. बॅकग्राऊंड हे, कॉन्टेक्स्ट काय, त्या पूर्ण दाखल्याचा उद्देश काय शेवटच्या वचनामध्ये दिलेलं आहे. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल तुम्हाला माहीत नाही. तर जागृत राहणं किती महत्वाचं आहे हे सिद्ध करण्यासाठी येशू ख्रिस्त या 10 कुमार दूषण सांगतो. बॅकग्राऊंड तो आहे, तो समजला पाहिजे. आता मिसइंटरप्रिटेशन कसं होतं, चुकीचा अर्थ काही लोक कसं लावतात, सगळे नाही लावत पण एका विशेष ट्रेडिशनचे लोक लावतात. 5 कुमारिकांनी तेल घेतलं होतं आणि 5 कुमारांनी तेल घेतलं नव्हतं, आणि तेल हा पवित्र आत्मा आहे, आणि त्यांच्याकडे पवित्र आत्मा नव्हता आणि यांच्याकडे पवित्र आत्मा होता. काही पण तेल शब्द आला म्हणून तिथं पवित्र आत्मा जोडून टाकायचा. जे फक्त पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा करत राहतात ना, ते हा अर्थ इथं घुसळून टाकतात. अरे बाबा, येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याविषयी शिकूनच नाही राहिला आणि तोपर्यंत पवित्र आत्मा आला पण नव्हता. ठीक आहे, पवित्र आत्मा हा येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर पुनरुत्थानानंतर आला. तर येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याविषयी नाही शिकू राहिला, परंतु जे फक्त पवित्र आत्मा बोलत होता ते इथं घुसळून टाकतात. आणि ह्या दाखल्याचा उद्देश आहे की तुम्ही जागृत असावं, दॅट्स इट. पवित्र आत्म्याविषयी येशू ख्रिस्त शिकवतच नाहीये. आणि म्हणून ते म्हणतात की नाही, ते 5 कुमारी तेल होतं, त्यांच्यावर पवित्र आत्मा, कारण तेल हे पवित्र दर्शक आहे. तर अशा प्रकारचं चुकीचा अर्थ, कॉन्टेक्स्ट बॅकग्राऊंड न समजून घेता जे करतात ते चुकीचे अर्थ लावत असतात. बरं, प्रश्न हा आहे, जर इथं पवित्र आत्मा तेलाचं हे आहे, तर मग नंतर ज्यावेळेस वर येतो आणि त्यांचे दिवे जायला लागतात आणि मूर्ख कुमारिका शहाण्या कुमारिकाला म्हणतात की तेल द्या, तर त्या काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? तेल कुठं घेऊन जा, विकत घ्या.
बाजारात जाऊन विकत घ्या. मग तेल बाजारात जाऊन, मग तेल का पवित्र आत्मा काय बाजारात मिळतो का? मग थिओलॉजिकल प्रॉब्लेम झाला इथं या ठिकाणी. म्हणून काही पण आपल्या मनाने अर्थ लावू नका, आपले शेपूट जोडण्याचा प्रयत्न करू नका. तिसरं, लूक वर्तमानाचा 12 वचन. लूक 12:12. हा, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्यास घटकेस तुम्हाला शिकविल. हा. हे पण वचनाचा दुरुपयोग करतात. पवित्र आत्मा तुम्हाला वेळेवरती काय बोलावं हे पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल. पण त्याचं कॉन्टेक्स्ट काय, बॅकग्राऊंड काय माहिती आहे का तुम्हाला? पार्श्वभूमी 11 वचन. जेव्हा तुम्हाला सभा, सरकार, अधिकारी यांच्यासमोर नेतील आणि तुम्हाला फटके मारतील, तेव्हा कसं उत्तर द्यावं आणि काय बोलावं याची चिंता करू नका. कारण पवित्र आत्मा तिथं तुम्हाला सांगेल काय बोलायचंय. मग जिथं तुमचा छळ होते, फटके मारत आहे, तिथं पवित्र आत्मा सुचवल. आणि कितीतरी पाळकांना मी पुलपिटवरून बोलताना ऐकलं, मी विशेष करून एका विशेष ट्रेडिशनच्या लोकांना, मला पवित्र आत्मा वेळेवर जे सुचवल ते मी बोलीन. ते वचन पुलपिटसाठी नाही आहे. पवित्र आत्मा तुम्हाला वेळेवर सांगल हे पुलपिटसाठी नाही आहे. तुम्हाला फटके बसत असताना तिथं सांगल. आणि जर तुमची इच्छा असेल की पवित्र आत्म्याने वेळेवर तुमच्याशी बोलावं, पहिले जा सुवार्थ सांगा, फटके खा, तिथं तुम्हाला कळ. पुलपिटवरती नाही. पुलपिटवरती तयारी करूनच जावं लागेल. पुलपिटवरती तयारी करूनच जावं लागेल. आणि मी स्वतः ऐकलं माझ्या कानाने, पुलपिटवर जातात, देवाचं वचन असं सांगतं की पवित्र आत्मा वेळेवर जे सुचवल ते मी तुम्हाला काय बोलावं हे पवित्र आत्मा सुचवल. आणि म्हणून फक्त पवित्र आत्मा काय मला सुचवणार आहे ते मी पुलपिटवरून बोलणार आहे. असं ऐकलं की सरळ तुम्ही घरी निघून जा. कारण तुम्हाला त्याच्यापासून काही शिकायला भेटणार नाही. कारण त्याच्या टीचिंगमध्ये प्रिचर फक्त कहाण्या असतात. फक्त गोड गोड कहाण्या, लोकांना हसवणं असतं, काहीच नसतं. ठीक आहे, हे मिसइंटरप्रिटेशन झालं. हे चुकीचा अर्थ लावणं झालं. अजून एक महत्वाचं, इंटरप्रिटेशन करताना संपूर्ण वचन लक्षात घ्या बरं. संपूर्णच्या संपूर्ण वचन. मग त्यासाठी आपण नीतिसूत्र याचं 29वा अध्याय आणि 18 वचन. नीतिसूत्र याचं 29वा अध्याय आणि वचन 18. नीती 29:18. 18. ईश्वरी दृष्टांत न झालेल्यास लोक अनावर होतात, पण नियमशास्त्र पाहतो तो धन्य. Where there is no vision, people perish. जिथे विजन नाही आहे, लोक नाश पावतात. बरोबर आहे ना? 90% सेमिनार स्पीकर्स, कॉन्फरन्स स्पीकर्स, अनुभवी यांना हे वचन वापरताना पाहिलं मी. आणि तेवढंच येतात का, वेअर देर इज नो विजन पीपल पेरिश. जिथं दृष्टांत नसतो लोक नाश पावतात, तेवढंच घेतात. आणि मग ते आता अर्थ लावतात. बरं, तेवढंच अर्ध वचन घेतलं, अर्थ लावतात. म्हणून आपल्या समोर मिशन स्टेटमेंट, दृष्टांत आणि ऑब्जेक्टिव्ह हे असले पाहिजेत. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये दृष्टांत आणि गोल असला पाहिजे. आणि लगेच सुरू करतात. जर तुमच्या जीवनामध्ये दृष्टांत नाही आहे ना, मग तुमच्या जीवनाला काही अर्थ नाही आहे. काही पण बोलायला लागतात. पूर्ण वचन वाचा ना. पूर्ण वचन हे आहे की ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण नियमशास्त्र जो पाळतो तो धन्य. आणि त्या दृष्टांतापेक्षा देखील नियमशास्त्र पाळणं महत्व आहे. ते महत्वाचं आहे. पूर्ण वचन वाचा ना. आणि मग दृष्टांताचा आणि देवाच्या वचनाशी कनेक्ट करा. मग त्याचा अर्थ हा आहे की दृष्टांत आणि देवाचं वचन हे जोडलेलं आहे. देवाच्या वचनातूनच दृष्टांत येत असतात. देवाच्या वचनाशिवाय तुम्ही दृष्टांत नाही आणू शकत. हा त्याचा अर्थ आहे. बस, जिथं दृष्टांतने लोक अनावर होतात, नाश पावतात. दृष्टांतने लोक नाश पावतात. अरे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे देवाचं वचन पाळणं. तुम्हाला समजून राहिलं का मी काय म्हणत आहे? कसं चुकीचा अर्थ काढणारे लोक आहेत किंवा लोक काढतात. अजून एक वचन, मलाखियाचा 3रा अध्याय 6 वचन. मलाकी 3 आणि 6 वचन. 6.
कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही. म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाहीत. मी परमेश्वर बदलणारा नाही असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे का? हो ना, इथं लिहिलेलं आहे. एका पाळकाचं मी इंटरप्रिटेशन सांगते तुम्हाला. आणि तो पाळक ते एका विशेष ट्रेडिशनचा होता. चिन्ह चमत्कार आणि याच्यावरती खूप जोर देणार होता. येशू ख्रिस्ताने पहिल्या शतकामध्ये चिन्ह चमत्कार केले आणि देव हा न बदलणारा आहे. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये देखील देव चिन्ह चमत्कार करणार, कारण देव कधीच बदलत नसतो. आणि लोक विश्वास ठेवतात. आता देव बदलणारा नाहीये हे मलाकी 3:6 मध्ये लिहिलेलं आहे, बरोबर आहे. पण त्याच्या पुढे काय लिहिलं? पूर्ण वचन घ्या ना. तिथं लिहिलं आहे की कारण मी परमेश्वर बदलणारा नाहीये म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाही. ते देवाचं न बदलण्याचा संबंध याकोब नष्ट न होण्याशी आहे. देवाचा न बदलण्याचा संबंध याकोब अजून सर्वाईव्ह झालेला आहे त्याच्याशी आहे. तुमच्या चिन्ह चमत्काराशी नाही त्याचा संबंध. त्यानं आपलं शेपूट लावून दिलं, अर्ध वचन कापलं आणि आपलं शेपूट लावून दिलं की म्हणून आजही चिन्ह चमत्कार होऊ शकतात. हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे. आणि मला सांगू द्या, चुकीचे अर्थ लावणारे हे सगळे खोटे शिक्षक आणि खोटे संदेश असतात. आणि म्हणून इंटरप्रिटेशन जर तुम्हाला राईट करायचं असेल, योग्य करायचं असेल, संपूर्ण बायबल माहीत असलं पाहिजे, ते संपूर्ण पुस्तक माहीत असलं पाहिजे, संपूर्ण बॅकग्राऊंड माहीत असलं पाहिजे आणि संपूर्ण वचन घ्या. संपूर्ण वचन घ्या. नाही तर तुमचं इंटरप्रिटेशन टोटली चुकीचं ठरल. जगामध्ये जे सगळे कल्ट्स आहेत, किंवा कल्टला आपण मराठीमधून काय म्हणतो? कल्ट, पाखंडी मतवादी लोक, ते कसे काय तयार होत माहिती आहे का? प्रॉब्लेम तोच आहे. ते कधीच संपूर्ण बाइबल कंसिडर करत नाही. एक वचन देखो यहाँ लिखा है, एक वचन देखो यहाँ पे लिखा है, एक वचन देखो यहाँ पे लिखा है. मग त्याच्यावरती त्यांची ती डॉक्ट्रिन्स किंवा त्यांची थिअरी बांधतात. पाखंडी लोकांचं अजून एक हे आहे की बायबलच्या व्यतिरिक्त त्यांचा जो कोणी फाउंडर असतो त्याचं पण एक पुस्तक असतं आणि कधी कधी त्या फाउंडरच्या पुस्तकाला बायबलपेक्षा जास्त महत्त्व देतात. ही एक समस्या आहे कल्टी ग्रुपमध्ये. आणि ज्यावेळेस आपण अशा चुकीचे शिक्षण ऐकतो त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होतो. बरं, आपल्यावरती होतो ना आपल्या कुटुंबावरती होतो. आणि असे बाप पाहिले मी, बाप, मला खूप वाईट वाटतं. ख्रिस्ती बाप म्हणजे खूप खेदाची गोष्ट आहे. मंडळीचे वडील ही फार खेदाची गोष्ट आहे. त्यांना काहीच माहीत नाही देवाच्या वचनाविषयी. सर्वांच्या विषयी नाही म्हणत मी, पण बऱ्याचशा लोकांविषयी. तसंच ख्रिस्ती बाप याला देवाचं वचन माहीत नाही आणि म्हणून त्यांचं सगळं कुटुंबीय अंधारात असतं आणि अज्ञानामध्ये असतं. हे दोन जाती केव्हा सुधारतील मला माहित नाही. हे मंडळीचे वडील आणि बाप लोक, जर त्यांच्यामध्ये देवाचं ज्ञान आलं ना, ख्रिस्ती समाज वेगळाच होणार आहे. ते मग कोणी त्याच्या हात नाही धरू शकत. आपण अज्ञानामुळं जिथं आहोत तिथं आहोत. एनिवे, तर खोट्या शिक्षणाचा आणि चुकीचा अर्थ वरती विश्वास ठेवण्यामुळे काय परिणाम होतात हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वात पहिलं वचन घ्या. इर्मयाचा 27वा अध्याय आणि वचन 15. इर्मया 27 आणि वचन 15. इर्मया 27:15. परमेश्वर म्हणतो, मी त्यांना पाठवले नाही, पण ते माझ्या नामाने खोटा संदेश देतात. यास्तव मी तुम्हाला व तुम्हाला संदेश देणाऱ्या संदेष्ट्यांना हाकून देईल आणि तुम्ही नष्ट व्हाल. ज्या संदेशाने मी पाठवलंच नाहीये, खोटे संदेष्टे, खोटे शिक्षक, तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता का? ठीक आहे, ते खोटे संदेशांना पण मी हाकलून देईल आणि तुम्हाला पण हाकलून देईल जे विश्वास ठेवणार आहे. तर हे फार डेंजरस स्थिती आहे. बरं,
आणि म्हणून तुम्ही कोणाचे चेले आहात आणि कोणाचे चेले होऊच नका. ख्रिस्ती लोक चेले झालेत, या प्रॉफिटचे, त्या प्रॉफिटचे, त्या अपॉस्टलचे, त्या ब्रदरचे, त्या सिस्टरचे, ह्या पापाचे आणि त्या तासाचे आणि काकाचे, सगळ्याचे चेले झालेत. तुम्ही चेले होऊ नका. तुम्हाला ओळखता आला पाहिजे की खरं शिक्षण आणि खोटं शिक्षणमध्ये फरक काय, नाही तर तुमचा नाश होईल, हे वचन सांगतं. पहिले तिताला पत्र याचा पहिला अध्याय 11 वचन. तिताला पत्र पहिला अध्याय 11 वचन. त्यांचे तोंड बंद केले पाहिजे, जे शिकवू नये ते अनितीने पैसे मिळवण्यासाठी शिकून ते संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करतात. संपूर्ण घराण्याचा विश्वास नाश करतात बरं. आणि काही बाप लोक याला कारणीभूत आहे. त्यांची पत्नी, त्यांची लेकरं हे नाशाच्या मार्गावरती बापानं टाकलेले आहेत. बापानं आपल्या कुटुंबाला नाशाच्या मार्गावरती उभं केलेलं आहे. आणि चला आपण सगळे जाऊ आणि नरकात जाऊ, हे बाप लोक करतात. कारण त्यांना खरं काय आणि खोटं काय माहीत नाही आहे. तर तुमच्या मंडळाचे जे बाप लोक आहेत ना, त्यांना पकडा. बरं, आता काही आपली परीक्षा होणार आहे. आता आपण इंटरप्रिटेशन कसं करायचं हे शिकलो. सांगा बरं कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत इंटरप्रिटेशन करताना, अर्थ लावताना. सांगा बरं, पटपट सांगा. एक काय, पहिलं काय, संपूर्ण शास्त्र माहीत असलं पाहिजे. दुसरं, सगळा कॉन्टेक्स्ट, संपूर्ण कॉन्टेक्स्ट किंवा संपूर्ण बॅकग्राऊंड माहीत असलं पाहिजे. तिसरं, पूर्ण वचन घेतलं पाहिजे आपण लक्षामध्ये. ठीक आहे. तर ह्या बेसिक 3 गोष्टी आहेत. नाहीतर याला धरून नाही चाललं तर खोटं शिक्षण तयार होतं. ठीक आहे. आता तुमची परीक्षा होणार आहे. तयार आहेत का परीक्षेसाठी? परीक्षा आता आहे तुमची. परीक्षा तयार आहात का परीक्षेसाठी? हो की नाही? गुड. सर्वांनी काढा याकोबाचं पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 1 ते 8 वाचा. 5 मिनिटं घ्या, 6 मिनिटं घ्या आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. याकोबाचं पत्र 3रा अध्याय वचन 1 ते 8. ठीक आहे. आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या बरं, प्रत्येक वचनाकडे लक्ष द्या. पूर्ण कॉन्टॅक्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. याकोबाचं पत्र याचा 3रा अध्याय वचन 1 ते 8. तुमची परीक्षा.
ठीक आहे, वाचलं असेल असं माझा विश्वास आहे. ठीक आहे, मग आता काही प्रश्न विचारतो मी, सिंपल प्रश्न विचारतो. हे जे वचन 1 ते 8 आहे, याच्यामध्ये विषय किंवा मोठा विषय कोणचा आहे? अगदी बरोबर, जीभ है हा याचा विषय. बरं, दुसरा प्रश्न हा आहे, कोणाच्या जिभेविषयी बोलले जाते? स्वतःच्या जिभेविषयी. बरं, मग ज्यावेळेस तो म्हणतो की पूर्णच्या पूर्ण घोडा जी बॉडी आहे ती फक्त एका सुकानूने वळवलं नाही, काय म्हणतात, लगामाने वळवलं जाते, आणि पूर्णच्या पूर्ण जहाज एका छोट्याशा सुकानूने, याचा अर्थ तुम्ही कसा लावाल स्वतःच्या जिभेशी? मी तुम्हाला काय सांगितलं, एक एक शब्द लक्षात घ्यावा लागेल. कोणाच्या जिभेविषयी आहे? अच्छा, हा, मग घोड्याचा अर्थ काय आहे आणि मग त्या शिपचा किंवा तारूचा अर्थ काय? हा, बरं, अगदी सुरुवातीचं वचन वाचा बरं, पहिलंच वचन. तिथं कोणाविषयी? माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हाला माहित मग आहे. अर्थ लावताना शिक्षक हा शब्द आपण सोडू शकत नाही. समजलं का तुम्हाला? आणि जर प्रॉपर ऑब्झर्वेशन केलं तर त्याचा अर्थ हा आहे, हे सगळं वचन कळतं मला की आपल्या जिभेविषयी देखील आहे, परंतु हा शास्त्रभाग शिक्षकाच्या जिभेविषयी बोलत आहे. कारण घोडा किंवा तारू म्हणजे लोकांचा ग्रुप आहे किंवा मंडळी आहे, हा मंडळीविषयी लिहित आहे. एक चुकीचा शिक्षक पूर्णच्या पूर्ण मंडळी कोणत्या पण दिशेला घेऊन जाऊ शकते, हा त्याचा अर्थ आहे. एक चुकीचा शिक्षक, त्याची जीभ जर चुकली ना आणि त्याचं शिक्षण चुकलं तर इतकं मोठं तारू तो कोणत्याही दिशेने वळू शकतो. आणि अनेक पालकांनी वळवलेले आहेत. अनेक जी इंडिपेंडंट चर्चेस आहेत ना बरेचसे, त्यांनी आपले सगळे तारू, लहानसा सुकाणू आहे बरं, तो पाळकाची जीभ लहानसा सुकाणू आहे, पण ते संपूर्ण चर्चला कोणत्या पण दिशेने घेऊन जातं. तर हा शास्त्रभाग आहे. निश्चितच आपल्या जिभेविषयी बरंच काही शिकायला भेटतं, परंतु शिक्षकाच्या जिभेविषयी. आणि आपल्याला दंड भेटेल बरं, कारण चुकीचं शिक्षण देऊन आपण जर मंडळीचा जर नाश करत असेल तर दंड होणार. आणि म्हणून एक चांगले जबाबदार शिक्षक होण्यासाठी तुम्हाला संपूर्ण बायबल माहीत असणं फार आवश्यक आहे. बरं, दुसरा अजून एक शास्त्रभाग घेऊया. 1 कोरिंथ याचा 1 कोरिंथ याचा 3रा अध्याय, वचन 10 ते 17. 1 कोरिंथ याचा 3रा अध्याय, वचन 10 ते 17. नेहमी प्रॅक्टिस ठेवा की जेवढा